आज खरं तर 10 दिवस झाले या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक मावळा ही शिवजन्मभूमी वाचवण्यासाठी 10 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कणही न घेता आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी खरं तर हे आमरण उपोषण करत आहे. मी पहिल्या दिवसापासून हेच म्हणतोय की सूरज भाऊ हा केवळ नारायणगावचा भाऊ नाहीये, हा संपूर्ण जुन्नर तालुक्याचा भाऊ झालेला आहे आता. कारण एक इंचही जमीन भाऊंची जाणार नव्हती, एक झाडे भाऊच्या शेतात तुटणार नाहीये. परंतु जो दूरदृष्टिकोन एखाद्या व्यक्तिमत्वाकडे असला पाहिजे, तो दूरदृष्टिकोन घेऊन आज एक सच्चा मावळा आपला भाऊ सूरज भाऊ हे या ठिकाणी उपोषणा बसले आहेत. दुपारी सकाळी खरं तर फार कठीण परिस्थिती आपल्या समोर होती. जेव्हा डॉक्टरांनी या ठिकाणी चेकअप केलं, डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजन सुद्धा घेता येत नाहीये, टेस्ट करावं लागतील बरेचशा. आपण सगळेजण इथं जे काही प्रमुख लोक होते त्यावेळेस आपण सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना टेस्ट करण्यासाठी घेऊन गेलो. टेस्ट केल्या, एका किडनीला सूज पण आल्याचं काहीतरी मला वाटतंय निष्पन्न झालेलं आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये हा संघर्ष भाऊनी एका बाजूने लढला आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही सर्व जे काही मावळे आहेत, सर्व जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शिलेदार आहात, आपण सर्वांनी तो दुसऱ्या बाजूने लढला. आणि म्हणून सूरज भाऊ ज्या गोष्टीसाठी आज आपण खरं तर हा दिवस रात्र एक केली, ती गोष्ट आज आपल्या समोर खरं तर ती आपण मिळवलेली आहे. परंतु या निमित्तानं मी निश्चित सांगेन की ही काय फक्त हा विजय नाही लांडे सर, हा विजयातला एक पाऊल आहे आपलं. मला वाटतं सूरज भाऊ तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यावा लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आयोजित केलेल्या सुनावण्या. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. महाराष्ट्रामधील ही पहिली घटना आहे की अदानी सारख्या एवढ्या महाकाय उद्योगपतीचा प्रकल्पाची जी सुनावणी आहे, ही सुनावणी रद्द होण्याची महाराष्ट्रातली ही पहिली घटना आहे. आणि आणखीन एक गोष्ट, भाऊंच्या धैर्याला खरं तर आपण सलाम केलं पाहिजे. या जुन्नर तालुक्यातलं हे पहिलं उपोषण आहे की जे सलग 10 दिवस पोटामध्ये अन्नाचा कणही न घेता ते उपोषण या ठिकाणी झालेले आहे. आणि म्हणून भाऊ हा लढा अनेक येतील जातील, परंतु या जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये हा लढा आणि हा संघर्ष मैलाचा दगड असणार आहे. तो प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात असणार आहे. जी व्यक्ती त्या नाणेघाटो आता जाईल ती त्या ठिकाणी गेल्यानंतर एकदा तरी सूरज भाऊंचं स्मरण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथे जेव्हा आपण जाणार तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकदा तरी विचार येणार आहे, अरे इतका सुंदर आणि नयनरम्य परिसर हा एका उद्योगपतीच्या घशामध्ये घातला गेला होता. आणि ह्या उद्योगपतीच्या घशामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जबड्यात हात घातला होता, तसा जबड्यात हात घालून या उद्योगपतीच्या हा सुंदर आणि नयनरम्य परिसर जपण्याचं काम सूरज भाऊने आज या ठिकाणी केलेलं आहे. भाऊ मला असं वाटतंय की आपण सर्वजण तुमच्या निमित्ताने फार चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांची तर जुन्नरच्या या खालच्या विषयीच्या पलीकडे कुणाची ओळख पण नव्हती. पण आज सूरज भाऊंच्या या उपोषणाच्या निमित्तानं अनेक जीवभावाची नाती जोडली गेली आहेत. हे आंदोलन म्हणजे फक्त नुसता काहीतरी बाबा उद्योगपती आलाय त्याला घालून लावायचे वगैरे असले तर काही मला वाटत नाही याच्यामध्ये एवढं झाल्याचं. ह्याच्यामध्ये अनेक चांगली नाती जोडली गेली. पूर्वी म्हणजे ज्या वेळेस आपण पाहतोय की पूर्व पश्चिम असं काही बऱ्याच वेळा काही राजकीय लोकांकडनं पण झालेलं आहे याच्या अगोदर, पण ती दरी पूर्णपणे सूरज भाऊ आपल्या माध्यमातून भरून निघालेली आहे. आणि मला वाटतंय की अत्यंत चांगली बाब या तालुक्यामध्ये घडलेली आहे. हे जे काय वातावरण आहे हे असंच जर राहिलं तर नाणेघाट किंवा आडोशी काय एक दगड सुद्धा या भागातला कोणी उचलू शकणार नाही. आणि त्याची चुणूक आपल्याला सूरज भाऊ आज पाहायला मिळाले.
अहो, जो कलेक्टर आपल्याशी चर्चा करत होता, बोलतही नव्हता, त्याने नाक घासून आज पत्र काढले की मी ही सुनावणी रद्द करतोय. म्हणजे हे आपल्या सर्वांची ताकद आहे, एकीचं बळ आहे सुरेश भाऊ. विशेष करून मी सर्व पूर्व भागातील आणि पश्चिम भागातील देखील ज्या सगळ्या ग्रामपंचायत आहेत, सर्व सरपंच आहेत, सर्व सदस्य आहेत, विविध जे काही पदाधिकारी आहेत, या सर्वांचं मनापासून मी खरं तर धन्यवाद मानतो. कारण तुम्ही ज्या वेळेस मनावर घेतलं त्यावेळेस गावागावातून नागरिक बाहेर पडू लागले, गावागावातून तरुण तरुणी बाहेर पडू लागल्या, महिला भगिनी बाहेर पडू लागल्या आणि तुमच्या या सहकार्यातून इथं दर दिवसाला कमीत कमी 100-500 लोक येऊन जायचे. कारण मी स्वतः इथं असायचो प्रत्येक दिवशी. आणि मला असं वाटतं की इतका मोठा प्रतिसाद लाभलेला हे पहिलं आंदोलन आहे. अनेक आंदोलन मी पाहिले, मी जवळजवळ 14-15 वर्ष चळवळीमध्ये सुरेशभाऊ काम केलेले. इतका मोठा प्रतिसाद आणि इतका मोठा लोकांचा सहभाग असलेलं हे आंदोलन आहे. आणि जेव्हा लोकांचा सहभाग असतो त्यावेळेस कुठलाही लढा अशक्य नसतोय. आपण वहीवरती जेव्हा रजिस्टरवरती नोंद करतो, आजपर्यंत या 9 दिवसात 6,500 लोकांनी नोंद केलेली आहे. आता ज्या लोकांनी सही केली नाही त्यांचा तर अजून वेगळा आकडा आहे. परंतु निश्चितच तुम्हा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. जी संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितीच्या सुद्धा खरं तर पदाधिकाऱ्यांचं मला मनापासून धन्यवाद मानायचे. कारण जो टेक्निकल बाब असते, म्हणजे एखाद्या लढ्याचा, त्या लढ्याच्या सगळ्या पार्श्वभूम्या, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे, कायद्याचा अभ्यास करणे, ती भाषा प्रशासनाला परत समजून सांगणे, आपलं मत प्रशासनाच्या खरं तर मस्तकामध्ये घालणं, या सगळ्या गोष्टी आपण दिसतात तितक्या सोप्या नाहीये. कारण मी इथे येऊन लांबलचक भाषण ठोकणं हा खरं तर माझ्या कौशल्याचा भाग आहे. परंतु टेक्निकल बाबी एखाद्या माणसाला समजून सांगणं आणि त्याच्या त्या गळी उतरवणं हा फारच खरं तर किचकट भाग असतो. तो भाग या सगळ्या समितीतील सर्वच सदस्यांनी खरं तर सांभाळली. सोशल मीडिया बरेच जणांनी सांभाळला. आणि ज्यांच्यामुळे हे आंदोलन महाराष्ट्रात गेलं, इथे सर्व पत्रकार बांधव आहेत, तुम्हाला सलाम करतो. आपण न्यायाची बाजू लावून धरली, आपण या ठिकाणी न्यायाच्या बाजूने खंबीर उभे राहिला, शिवजन्मभूमीच्या बाजूने आपण उभा राहिला. आणि म्हणून हा लढा महाराष्ट्रापर्यंत नाही दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून तर त्याची आज दखल घ्यावी लागलेली आहे. आता आणखीन पुढे आपल्याला जायचंय. थोड्या दिवसात सुरेश भाऊ आपण एक चांगला मोठा मेळावा घेणार आहोत. त्या मेळाव्यामध्ये आपली भूमिका, आपल्या उपस्थितीमध्ये आपण खरं तर ते लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून जास्त न बोलता उशीर पण झालेला आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण सातत्याने या आंदोलनामध्ये येऊन या आंदोलनाची ताकद वाढवली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर आपले किरणजी लोकरे सर आहेत, एक 2च मिनिटं बोलतील आणि सुरेश भाऊ बोलतील. या ताई खरं तर या ठिकाणी त्यांच्या हातून भाऊंचं उपोषण आपण सोडणार आहोत. मी किरण सरांना विनंती करतो. सुरेश भाऊ वाजगे यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस सुरू झालेला आहे. संजू भाऊंनी बरीचशी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु सुरेश भाऊ, तुमचा हा आमरण उपोषण आहे याची नोंद इतिहासात होणार आहे. त्याचं कारण असे की हा जो लढा आहे हा ऐतिहासिक लढा आहे. देशातल्या सर्वोच्च शक्ती अदानीच्या विरोधात आणि त्या अदानी बरोबर मोदी शहासारखे मोठे राजकारणी यांच्या विरोधातला हा लढा होता. आणि त्याच्यामुळं पावलावरती आपल्याला त्याची कल्पना येत होती की कशा पद्धतीने प्रशासन वागतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात आज मागच्या 3-4 दिवसापासून सातत्यानं माणसं रस्त्यावर उतरत आहेत, परंतु तरी प्रशासन ढिम्मा हलायला तयार नव्हतं. सुरेश भाऊंचा आज 10वा दिवस आहे. 10 दिवस एखाद्या माणसाला अन्न पाण्या वाचून या ठिकाणी अशा प्रकारे वेठीस धरणं हे अतिशय चुकीचं आहे. खरं पाहिलं तर आंदोलकांची मागणी काय होती, तर कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच किरकोळ मागणी होती. परंतु त्यालाही प्रशासन भीक घालायला तयार नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं सुरेश भाऊंनी, मला वाटतं त्यांना वारंवार मागणी केली लोकांनी की सुरेश भाऊ तुम्ही उपोषण सोडा. मला आठवतंय
ज्यावेळेस मी इथं आलो होतो 14 तारखेला बैठक होती आणि त्यावेळेला सूरज भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की नाही, काही झालं तरी जोपर्यंत ही जनसुनावणी रद्द होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही. मला वाटतं अशा प्रकारची भूमिका घेण्यापासून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. आम्ही हा लढा रस्त्यावरती उतरवला. आपल्या सगळ्यांची साथ मिळाली. वेगवेगळ्या सगळ्या संघटना त्याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि खऱ्या अर्थानं जर शिवाजी महाराजांचा विचार जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तेच ते सूरज भाऊंनी केलेलं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. आमच्या अख्ख्या बांधवांच्या जमिनीच हे गिळंकृत करायला निघाले तो, आणि त्याच्यासाठी हा मावळा या ठिकाणी 10 दिवसापासून आंदोलन करतोय. आमच्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. सूरज भाऊ, आम्ही तुम्हाला बाकी काय नाही, पण आमच्या हृदयामध्ये तुम्ही या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये तुमच्याविषयीची भावना यापुढे राहणार आहे. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचे की ह्या एक पहिला टप्पा या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. ही लढाई अजून संपलेली नाही. ह्याच्यामध्ये अजून अनेक टप्पे लढायांचे आपल्याला या ठिकाणी करायला लागणार आहेत आणि सूरज भाऊ, तुम्ही त्याच ताकदीने आमच्या मागे त्या ठिकाणी उभे राहणार आहात आणि आपण शेवटपर्यंत ज्या दिवशी या अदानीला आपण त्या ठिकाणी या नाणेघाटाच्या कड्यावरून खाली ढकलून देऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला विजय होणार आहे. आणि या ठिकाणी आता सूरज भाऊंनीच उपोषण या ठिकाणी सुटावं, त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी काव्या शेळकंदे दिदी ही आपल्या सूरज भाऊचं उपोषण या ठिकाणी सोडणार आहे. सोडण्यापूर्वी ती थोडं आपल्याशी बोलणार आहे. तिला विनंती करतो की तिने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. स्वतःचे रक्त अटवून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या सूरज भाऊंच्या संघर्षाला माझा सलाम. भाऊ तुमचा त्याग आणि आमचा आदिवासी समाज विसरणार नाही. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. आज 9 दिवसांचे उपोषण तुम्ही माझ्या हाताने सोडत आहात. हे माझे भाग्य आहे. जय आदिवासी जय. शिवाजी महाराज की जय. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी काव्या शेळकंदे या दिदीच्या हस्ते या ठिकाणी नारळ पाणी देऊन या ठिकाणी सूरज भाऊंचं उपोषण आज या 10व्या दिवशी श्री सूरज शहाजी वाजगे, जुन्नर तालुका, जिल्हा पुणे, सह्याद्री बचाव समिती, जुन्नर तालुका, जिल्हा पुणे. विषय आमरण उपोषण व आंदोलन मागे घेण्याबाबत. संदर्भ श्री सूरज वाजगे यांचे पत्र दिनांक 6/8/2026. तहसीलदार गृहशाखा यांचे पत्र. पोलीस निरीक्षक जुन्नर यांचे पत्र. अपर जिल्हाधिकारी दंडाधिकारी यांचे पत्र. महोदय, मैं अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड यांचे माळशेज बोरांडे पंप स्टोरेज उदंचन प्रकल्प पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणी दिनांक 21/8/2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आपणाकडून दिनांक 9/8/2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले असून 18/8 पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात येथे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. तथापि संदर्भ 20 पत्र क्रमांक 5 अन्वये सदर सुनावणी ही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली येत असल्याबाबत या कार्यालयात कळवण्यात आलेले आहे. सोबत प्रत जोडण्यात आलेली आहे. तरी आपले दिनांक 9/8/2026 पासून सुरू असलेले आमरण उपोषण व दिनांक 18/8 पासून सुरू केलेले आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. आता
प्रकारचं पत्र या ठिकाणी आपल्याला पेन्शन मामांनी दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आणि संपूर्ण जिल्हा तालुक्यातील नागरिक यांचा लढा चालू होता आणि लढ्याचं नेतृत्व माननीय सुरेश भाऊ वाजगे यांनी केलं. त्यांना पहिले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. मित्रांनो, ही फार मोठी ऐतिहासिक लढाई जुन्नर तालुक्यामध्ये झाली. प्रकल्पाविषयी सगळी माहिती आपल्याला साबळे सरांनी, नोकरे सरांनी दिलेली आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की हा लढा सुरुवात झाली, सुरुवातीची लढाई आपण जिंकलो, पण आता लढाईला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम तालुक्यामध्ये काही मंडळी आज जो आपला विजय झालाय याच्याबद्दल थोडीशी शंका घेत आहेत, थोडंसं राजकारण करू. मी त्यांना विनंती करतो, एक माणूस गेले 10 दिवस इथं बिगर अन्न पाण्याच्या उपोषणाला बसलाय, थोडी संवेदना जिवंत ठेवा. फार मोठा संघर्ष, फार मोठा लढा या जुन्नर तालुक्यामध्ये उभा राहणार आहे. त्या सुरेश भाऊंना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. विषय असा होता, या आंदोलनाचे 2 टप्पे होते. पहिला टप्पा होता की जनसुनावणी तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता घेतलीच कशी, आणि दुसरा टप्पा आहे प्रकल्प. प्रकल्पावरती काय चर्चा होईल, डिबेट होईल, निर्णय होईल, हा नंतरचा भाग आहे. तुम्ही जनसुनावणी घेतलीच का? तर लढाई आपली पहिली अशी होती का जनसुनावणी का घेतली, मग ती 21 तारखेची जनसुनावणी तुम्ही रद्द करा, स्थगित करा. त्या दिवशी जनसुनावणी झाली नाही पाहिजे, ही आपली तात्काळ आणि घाईची मागणी होती. आता काही मंडळी त्याच्यामध्ये युक्तिवाद करतात, काही रद्द नाही झाली, काही मंडळी म्हणतात का स्थगित झाली. आमचं म्हणणं आहे ते शब्दकोश येतात तुमचे अलंकारिक ते बाजूला ठेवा. 21 तारखेची जनसुनावणी होणार नाही, आणि हा आपला खरा विजय आहे. सुरुवात आता यानंतर प्रशासनासंग चर्चा होईल. प्रशासन जसं रणनीती आखेल आपल्याबरोबर, तशी आपली कोर कमिटी आपण रणनीती आखू. त्याच्यावर स्टडी होईल, चर्चा होईल, अभ्यास होईल, स्पर्धा होईल. आणि 100% सांगतो, जे या जुन्नर तालुक्याचं म्हणणं आहे, जे आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे, जे या लहान लहान बाळांचं म्हणणं आहे, तोच निर्णय या जुन्नर तालुक्यात मध्ये होईल. आणि तोच निर्णय घेण्यासाठी हे जुन्नर तालुक्यातले मावळे सगळे सज्ज आहे. आज या ठिकाणी मी सुरेश भाऊंचं एक वाक्य सांगतो, जिथं गरज तिथं सूरज. या तालुक्याला जिथं गरज तिथं हजर सूरज. तुम्ही काही दिवसापूर्वी भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय गंभीर प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न जंतर मंतरवरती उभा राहिला आणि देशाचा लढा उभा राहिला. या जुन्नर तालुक्याचं नीट परीक्षेचं, आणि या जुन्नर तालुक्यातून आम्ही 2-4 मावळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जुन्नर वरती गेलो, दिल्लीमध्ये गेलो, आणि दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला, देशाच्या आंदोलनाला यश या जुन्नर तालुक्यातले मावळे गेल्यानंतर आलं. तसं काळजी करायचं कारण नाही, हा लढा होणार. आमचं प्रशासनासंग काय वाद नाही आमचं. आम्ही मुद्दामून हा विषय फक्त अदानीच्या विरुद्ध घेतला. अदानी हे एक निमित्त आहे. सरकारने जर परवानगी दिली तरच हा लढा, तरच हा प्रकल्प होईल. त्यामुळं मी सरकारला या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या निर्वाणीचा इशारा देतो.
देवराव लांडे साहेब, आपण मुद्दाम सर्व सरकारच्या विरोधात गेलो नाही, कारण की आपला हा विषय ताणायचा नव्हता म्हणून आम्ही जास्त सरकारला टार्गेट होतो. जसं सरकार आमच्याबरोबर रणनीती करतंय तशी आम्ही रणनीती आखली का हा लढा आपण आदानीच्या अंगावर घेऊन जायचा. पण सरकारला टच नाही, कारण की आपला संघर्ष नाही करायचं, कारण की आपली सुरुवात विजयाने झाली पाहिजे. पण सरकारला या ठिकाणी इशारा देतो, या स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा करा. चर्चा केल्यानंतर ही जुन्नरची जनता ठरवेल का हा प्रकल्प आणायचा का नाही. त्यामुळं मी सर्व या जुन्नर तालुक्यातले सगळे माझे आदिवासी बांधव या आंदोलनाचं नेतृत्व करणारे, आणि नेतृत्व आताच नाही सुरेश भाऊ, हे नेतृत्व आपल्याला शेवटपर्यंत तुम्हाला बरोबर घेऊन करायचं आहे. या सगळ्यांचं, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांचं या आंदोलनामध्ये ज्या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल उद्धवजी ठाकरे साहेब. कदाचित आपल्याला कोणाला माहित नसेल, उद्धवजी ठाकरे साहेबांकडे हा विषय गेला. त्यांनी तात्काळ अंबादासजी दानवे साहेब आणि आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र बबनरावजी थोरात साहेब यांना आदेश दिले आणि लक्ष घाला, या लढ्यामध्ये आपल्याला जायचं. आणि सकाळीच अंबादासजी दानवे साहेबांचा सुरेश भाऊंबरोबर चर्चा झाली. त्याचप्रमाणे त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या लोकसभेचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, आणि सगळ्यांचे नाव गेले, पण सगळेच नरहरी झिरवळ साहेब, मंत्री महोदय, या सगळ्याच मंडळी याच्यामध्ये लक्ष घातलं. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यापुढे हा लढा चालू राहील आणि ह्या लढ्यामध्ये मी प्रामाणिकपणे अगदी हृदयातून मी सांगतो, मी जरी सुरतचा जीवाचा मित्र असलो तरी त्याचं जे योगदान आहे, आणि या माझ्या आयुष्यात मी सुद्धा अनेक आंदोलन इथं बघितली, तर त्या आंदोलनामध्ये 10 दिवस अन्नाचा एक कण पोटात नाही, आपण एक दिवस राहू शकत नाही. या सूरजनी लढा दिला. सूरज, अनेक लोक आदिवासी लोकांकडे, बांधवांकडे मत मागायला जातात. तू मत मागायला गेला नाही, त्यांचं मन जिंकायला गेला. तू त्यांचं मन जिंकलेलं आहे. आयुष्यात ही लोक तुला कधी विसरणार नाही. अधिकच बोलत नाही. आणि या लढ्यामध्ये पत्रकार बांधवांनी सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा उभारला. तुमचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय आदिवासी, जय शिवराय. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. सगळ्या उपस्थित आमच्या माता भगिनी, सगळे आदिवासी बांधव, सगळे उपस्थित मान्यवर, तुम्ही जेवलेत का सगळ्या? बरं, यांना वाजले की आता 1 वाजले असतील ना? 2 वाजले. दिवाळ्याचे, आदोशीचे लांब जायचे. जास्त वेळ घेणार नाही. देवराम शेट्टीवर बरंच मोठं भाषण केलं आता. तर ही जी सुरुवात झाली ती केवळ तुमच्याकडे पाहून झाली. मी लहानपणापासून, मागच्या पण एका माझ्या प्रतिक्रियेत उल्लेख केला होता, लहानपणापासून माझ्या आदिवासी बांधव मित्र आहेत, बहुजन समाजाचे मित्र आहेत. एकमेकाच्या डब्यात आम्ही त्यांची भाकर खाल्ली. त्या भाकरीची जाण मी कधी विसरू शकतो. मला बरेच जण म्हणले आदिवासी, बिगर आदिवासी, युवा कार्यकर्ते आंदोलन करतो. मला असं वाटतं सगळं आपण सोडून दिलं पाहिजे. कसं काय आलंय जातपात? आज आपल्या तालुक्यावर वेळ आहे, आज आपल्या लोकांवर वेळ आहे. मग अजूनही आपण त्यांच्या मागोबं राहायचं, कधी राहायचं? मला अभिमान वाटतो आमच्या सगळ्या सुज्ञ तरुण सहकार्याचा. किरण लोकरे सर, संजय साबळे सर, डॉक्टर अशोक वाघमारे, अशी पिढी खरं घडली पाहिजे की शिक्षणाचं आदिवासी बांधवांमध्ये शिक्षण तुम्ही रुजवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध काय असतं ना शिक्षण, त्या दिवशी आपल्या सगळ्या तरुणांनी दाखवून दिलं. म्हणून अधिकाऱ्यांनी आजरावळ्याला बैठकीतून फळ काढला. त्याचं कारण एक शिक्षण. माझ्या सगळ्या तरुण बांधवांनो, शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष करू नका. कधी काय शिक्षणासाठी मदत लागली तर मला सांगत जा. आमच्या मायमाऊली बसल्या. त्या दिवशी एरडीला मी आलो होतो एका माऊलीची लाईट बसवायला.
बिचारी 20 वर्ष अंधारात होती, मला सांगितलं की तिने साधा लाईटचा बल्ब नाही पाहिला बाळासाहेब. आणि ज्यावेळेस आम्ही ते लाईट घेऊन गेलो किती आनंद असावा. आणि त्याच परिसरात हा जो आदानी उद्योगपती होते, एकीकडे आमच्या आदिवासी कुटुंबांना नाही, एकीकडं महाकाय उद्योगपती होते. संतोष तुमच्या पण गावात आलो होतो, तिथं पण आपण त्या बाबांना लाईट बसून दिली होती. अशा अनेक खरं तर हे मला नाही वाटते कुठले राजकीय किंवा काय काय. संतोष तुझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला, कुठं तुम्ही? हे सगळं प्रेमाचं नाते, ऋणानुबंध आहे आपलं. आणि मला असं वाटतं इथं जे आंदोलन स्थळ आहे ना, मला वाटतच नाही 10 दिवस ते आंदोलन स्थळ आहे. मला असं वाटतं माझं घरच झालंय आणि आपलं घरच आहे. सगळी जीवाभावाची माणसं जोडली गेली आणि अनेक गावच्या पेसा क्षेत्रातील असेल, इकडे पूर्व भागातील असेल, अनेक ग्रामपंचायतीला सहकार्य म्हणजे 24 झोपण्यापासून विजू भाऊ आमचा काय बोलायचं एक वेगळं नंबर झालं. कोणाचं नाव राहिलं तर प्रणव तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. बोलायचे बरंच, पण आपल्या लोकांना उशीर व्हायला नको, काळजी करू नका. आज खरं तर आपण आदरी सारख्या एक उद्योगपतीला निदान एका टप्प्यात रोखू शकलो. छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचे संस्कार आहे. मला अंबर शेठ मगाशी तसा उल्लेख केला, बरेच जण विचारतात या प्रत्येक वेळेस तू संकटात कसं काय धावून जातो, तुला नेमकं कोण सल्ला देतो? सल्ला देणार कोण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहे, आपली जन्मभूमी आहे, ते आदर्श मानून ज्या ज्या वेळेस एखाद्या घटकावर अन्याय होतो त्यावेळेस असं वाटतं छत्रपती आपला आदेश देतात की तू यांच्या मागे धावून जा. आणि आज मावळ्यांनी उभं राहायचं, कुणी राहायचं? आज आपल्या शिवजन्मभूमीवर वेळ आली. ज्या सह्याद्रीचं रक्षण छत्रपतींनी केलं, मावळ्यांनी केलं आणि बलिदान दिलं, त्या सह्याद्रीवर वेळ आली. मावळ्यांनी उभं राहिलंच पाहिजे ना. जर आपल्या सेनापतींनी जर तलवार टाकली असेल तर मावळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मावळे लढतात, आज आपली सामान्य माणसं लढतात. अनेक या सगळ्या आंदोलनात, या सगळ्या प्रक्रियेत अनेक राजकारण घडली, परंतु आपण राजकारणाचा लवलेशपर्यंत या आंदोलनास्थळी बरोबर आहे. मी वारंवार पहिल्या दिवसापासून ही विनंती करतो, कुणीच आरोप प्रत्यारोप करू नका, कुणीच व्यक्तिगत टीका करू नका. जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करा. आणि आपल्या आदिवासी बांधवांना आता खरी वेळ आहे, यांच्या मागं उभी राहण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे आता कुणी राजकीय टीका करण्याची वेळ नाही. असो, सगळ्यांची मदत झाली, सगळे लोकप्रतिनिधी असतील, सगळे मग संतोष भाऊनी सगळ्यांचा कसा उल्लेख केलेला असेल. बाळासाहेब, आपण आज डावळ्याच्या ग्रामसभेत पहिल्या दिवशी गेलोच होतो. डॉक्टर आमने माझी काळजी घेतली, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो किरणजी सर की आंदोलन करताना ज्यावेळेस मी अन्नत्याग केला होता, बऱ्याच वेळा मला म्हणत होते की पाणी तरी पित जा. मला सगळ्यांचा आग्रह होता. तुम्ही मला कधी पाहिलं पण नसेल एक गोड पाणी पिताना. जेव्हा हे आपले सर यायचे का, एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी एक मेडिसिन घेऊन यायचे. थोडे मेडिसिन मला फक्त द्यायचे. ते काहीतरी थोडं अर्ध लिटर पण पाणी नसेल, पाणी नव्हतं, मेडिसिन. आणि असं याच्यावर आपण दिवस काढले. मी घरून जर फोन आला तर सांगायचं नाही मी पाणी तरी पितो. आता काही सांगणार, घरच्यांना पण शेवटी जपायचं, कारण कुटुंबात आमच्या पत्नीचे वडील त्या ठिकाणी वारले होते. आज खरं तर तिला आधार देण्याची वेळ होती, कारण त्यांची दशक्रिया झाली. या सगळ्या कुटुंबातून खरं तर दुःख बाजूला ठेवून आज आपल्या आदिवासी बांधवांना जी वेळ आली, त्यांना जे दुःख आले, मला असं वाटतं ते मला सध्या महत्वाचं वाटतं. नक्कीच हे पण आपलं कुटुंब आहे, जसं ते माझं कुटुंब आहे. 2 लहान लेकरं आहे. मगाशी अंबर शेठ मला आमचे मित्रपरिवार म्हणत होता, तुझ्या मुलाला नाही तर मुलीला घेऊन ये तुला उपोषण सोडायला. म्हणलं का? ही काव्य पण माझी मुलगीच आहे, आदिवासी आमच्या शेळकंदे परिवारातली. कितीतरी भावनेनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. असो, अजून बरंच काय बोलायचे. आता सध्या काय आलंय, सोनोग्राफी केली माझ्या किडनीला आणि लिव्हरला थोडी सूज आली. इथून डायरेक्ट मी मॅक्सकेअर हॉस्पिटल नारायणगावला ऍडमिट होणार आहे. इथे ॲम्ब्युलन्स आली का संजूची? इथून उपचार करण्यासाठी जायचंय. शेवटी आपण अनेक भावनिक विषय, मी जास्त काय फक्त मी प्रत्येकाला सांगितले, कोणी कसलं कौतुक करू नका, काय करू नका. आपल्याला अजून बराचसा टप्पा गाठायचा. पण नेता दांडेकर
जे पर्यावरण प्रेमी आहे, त्यांचा पण मला आवर्जून अमेरिकेवरून फोन आला. याबाबत त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. आपल्या मागे अनेक अशी माणसं उभी, अदृश्य शक्ती उभी आहे, की आपल्याला ते साथ देणार आहे. याच्यामध्ये नॉलेज हे फार महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामुळं सगळे आता तरुण जागृत झाले. मला खरोखर याचा फार प्रचंड अभिमान आहे अध्यक्ष. त्याच्यामुळे आपण इथून पुढच्या काळात काळजी करू नका. रस्त्यावरची लढाई असेल, सगळ्या प्रकारची लढाई असेल, आपण नक्कीच त्या पद्धतीने पुढे जाऊ. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी सगळ्यांचेच आमचे पूर्व भागात पण अनेक जण या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचं कारण असं, पूर्व भागात पण अनेक गावच्या जमिनी त्या ठिकाणी सोलर प्लांटसाठी त्या ठिकाणी खोटं नाटक बोलून, प्रलोभन दाखवून, खोटी नाटी आश्वासनं देऊन 25-25 एकर गायरान जमिनी घेतल्या आवादा कंपनीने. आणि आता या अदानी कंपनी आपल्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगात आपल्या आदिवासी बांधवांच्या त्या ठिकाणी जमीन हिरवून घेण्यासाठी त्या ठिकाणी मागत आली. बरं, अदानीला या सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगात जवळ 59 प्रकल्प आहे. या राज्यकर्त्यांना माहित नाही का तिथं माझा गोरगरीब आदिवासी बांधव राहतो डोंगर दऱ्यात. आजपर्यंत परकीय आक्रमण खूप झाली, पण परकीय आक्रमणांना कधीच या सह्याद्रीला हात लावता नाही आला. त्या अदानीने करून दाखव. असो, अनेक गोष्टी असेल. इथून पुढच्या काळात फक्त आपण भावासारखे सगळेजण एकत्र राहू. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पत्रकार बांधवांचे, आज नॅशनल मीडियाला काही पत्रकारांचे फोन आले, ते म्हणजे आम्हाला इच्छा असूनही पण दाखवत येत नाही, आम्हाला लिमिटेशन आहे. परंतु आपले जुन्नर तालुक्यातील पत्रकारांना माझा सलाम आहे. खरंच मनापासून सलाम. तुम्ही निर्भीड पत्रकारिता जी दाखवली त्याच्याबद्दल खरं सलाम आहे. कारण अदानीच्या प्रकल्पाच्या बातम्या कोणच दाखवत नाही, शोकांतिका. तुम्ही सगळेजण पुढे आले, सोशल मीडिया सगळे असेल, आणि आज पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचं प्रशासन असेल, काळजी घेतली. मुक्त सगळं असेल, भोसले सगळं असेल. पण आपल्याला या राज्यकर्त्यांच्या विरोधात भविष्यात लढाई करायला लागत. आज आदिवासी बांधवांना वेळ आली आहे. उद्या हे राज्य करणारं जे सरकार आहे, सरकारामधले जी लोक आहेत यांच्या विरुद्ध आपल्याला लढाई करायला लागणार आहे. एवढं भविष्यात लक्ष ठेवा. हे सगळे महापुरुष दिसत ना. मला आज भाग्याची गोष्ट, माझ्या आयुष्यात सगळ्या भाग्याची गोष्ट, आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे वंशज मला सगळे भेटायला आले देवगाववरून. आणि मला अचानकपणे ते सगळे भेटायला आले. मला फार याचा सुखद धक्का बसला, खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटतं कुठेतरी आपण सफल झालो. आज खरं तर त्या महापुरुषाकडे पाहून बिरसा मुंडा असेल, नागे कातकरी असेल, राया ठाकर असेल, हे सगळे महापुरुष आणि संविधान जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांच्या मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे महात्मा गांधी. आज खरं तर लोकशाहीतील सगळ्यात मोठा हत्यार म्हणजे उपोषण आहे. ते आपण त्या ठिकाणी टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण, याच्या अगोदर पण आपण वारंवार शासनाला या अदानीच्या प्रकल्पाच्या बाबत अनेक पत्रव्यवहार केले, परंतु कुठली दाद न दिल्यामुळे शेवटचं टोकाचं पाऊल उचलायला लागलं. मला असं वाटतं याच महापुरुषांच्या विचाराने इथून पुढे आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक शहीद भगतसिंगांचं एक गाणं आहे, ते आम्ही रोज ऐकायचं. मला असं वाटतं ती शेवटची आठवण असेल. ते गाणं आम्ही रोज ऐकायचं, त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची. मला असं जातं ते गाणं सगळ्यांनी ऐकून जावं, माहिती शेवटची इच्छा आहे. धन्यवाद सर्वांना. जय हिंद, जय शिवराय, जय हिंद.